तर नमस्कार भावनो, नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. आणि आपण एक व्हिडिओ टाकला तर रीलमध्ये हवाला, तुम्हाला माहिती असेल. तर ही डिझाईन नाही का मी म्हणजे असं समजावण्यासाठी बनवली होती आणि म्हणजे यूट्यूबला नाही टाकले आपण ही. बाकी नाही का आता मी तुम्हाला सांगा ही डिझाईन कशी बनवली काय. आणि याची काय आपल्याला म्हणजे बनवा नव्हती लावली त्यांनी, आपण यांचं व्हिडिओचं काम केलं होतं. आणि ही डिझाईन मी अशीच रँडम मारली होती. बघा मी इथं नाव पण नाही टाकलं त्यांचं. ते कशी केले काय केलं ते बघू. बॅकग्राऊंड पण बघा तुम्ही. एवढं असं काहीच नाही त्यामध्ये, फक्त टेक्स्ट आपला फेसला इफेक्ट दिलेला आहे आणि थोडंफार हे केलेलं आहे. तर कसं केलं काय बघूया. ते तिथं स्काय बॅकग्राऊंड टाकलं नाही, तिथं काय बॅकग्राऊंड येते ते असे टाईपचे. तर ह्याच्यामधलं तुम्हाला नाही का समजा इथं डार्क टाकलं ना मी, ते तो बघू शकता किती भारी भारी बॅकग्राऊंड येते ते. समजा मला ह्याच्यामधलं हे वालं बॅकग्राऊंड आवडलं किंवा आता हे वालं बॅकग्राऊंड घेतो. तुमच्यासमोर करतो मी सर्व काय. मी अगोदर नियोजन केलेलं नाही बाबा असं बनायचं तसं बनायचं आहे. मी डायरेक्ट चालू होतो आणि डायरेक्ट तुमच्यासमोर करतो आहे. आणि ते ही साईज घेतलेली मी 4x5ची, तर इंचेसमध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघा. आता काय करूया आपण, ते बॅकग्राऊंड नाही का ह्याच्यावर टाकूया आपण पहिलं, मग मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. आता हे बॅकग्राऊंड मी असं लावून घेतलं इथं. आता सर्वात पहिलं ह्याची क्वालिटी कमी आहे आपल्याला माहिती आहे, मग त्यामुळे याला मी काय नॉर्मल थोडंसं ब्लर करून टाकणार आहे. एवढं असं म्हणजे थोडंसं नॉर्मल. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावर एक न्यू लेअर घ्यायचे आणि ह्याची ब्रश घ्यायचा असा फॉगवाला. तर मी तुम्हाला आधीच दिलेला आहे. हा ब्रश घेतलेला आहे. आता हा ब्रश मारताना कसा मारायचा आहे, इथे तुम्हाला ऑपोसिटी दिसते आणि एका साईडला तुम्हाला फ्लो दिसते. तर हा फ्लो काय काम करतो, समजा मी ह्याच्यामधले एक कलर घेतला इथला हा, किंवा हा डार्क कलर घेतला समजा असा, आणि तो मारला तर तुम्ही बघू शकता तो एकदम असा डार्क इफेक्ट पडतोय. तर एवढा नको आहे आपल्याला, थोडा पाहिजे. त्यासाठी तर मी फ्लो कमी करतो असा. समजा इथं 16 केला आणि आता मारला, तर आता बघा तो ब्रश मारला जातोय पण तुम्हाला ते दिसत नाही. आणि तो इफेक्ट पण असा कमी टाकतोय की तो दिसणार पण आहे तुम्ही तिथं काय मारले का, असं वाटणार तिथून त्या आधीपासूनच तसं तुमचं बॅकग्राऊंड आहे. म्हणजे तो पूर्ण बॅकग्राऊंड मर्ज करतो. तर हा फ्लो कमी केल्याने काय होतं ते सांगतो. हा एका टाईमला एवढा मारतो ना, तर हा कमी केल्यानंतर काय होतं, सॉफ्ट मारतो. आणि जेव्हा तुम्ही तिथं अजून क्लिक करत जाणार तसं तो अजून त्याला डार्क बनवत जाणार आहे. म्हणजे मला सांगायचं आहे तुम्हाला, शॉर्टकटमध्ये मी सांगतोय. तर तसं मी करून इथं असा मारून घेतलेला आहे. आता इकडं वरती पण हाच कलर घेऊन थोडा तसा असं मारून घेते. आता आपण काय करूया, फोटो घेऊन येऊया. इथं काय टाईप करून ठेवलेलं आहे सर्व जिथं टाकले आपण. तर हा फोटो मी इकडे ड्रॅग करून घेतो असा. हा फोटो असा मी इथं ड्रॅग केला आहे. Ctrl+T ची साईज वाढून घेतलेली आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, ह्याला काय इफेक्ट दिलेला आहे कॅमेरामध्ये, तो पहिला सर्वात मी हाईड करतो सगळं. हा ओरिजिनल फोटो आहे आणि इफेक्ट दिल्यानंतर बघा तुम्ही किती तो हायलाईट वगैरे झालेला आहे. तर आपण काय करू, हे सर्व डिलीट करू आणि ह्याचं मास्किंग पण मी डिलीट करून टाकतो आहे. आणि ह्याला परत कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो आहे आणि परत कॅमेरा ऑफ फिल्टरमध्ये जातो आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी करतो आहे मी. आता कॅमेरा ऑफ फिल्टरमध्ये आल्यानंतर काय करायचं, तुम्हाला थोडं झूम करून घ्यायचा फोटो. तर फोटोमध्ये एकदा बघायचं तुम्हाला. आता बघा आपला फोटो नाही का ब्लर आहे, त्यात मी इनहॅन्स केल्यामुळे हे बघा बारीक बारीक नाही का डॉटेड आलेले. सर्वात पहिलं काय करायचं आहे, डिटेल्समध्ये जाऊन नाही का नॉईज रिड्यूस करायचं आहे. त्याने काय होणार आहे, तुमची स्किन पूर्ण स्मूथ होऊन जाणार. बघा जे बारीक बारीक दिसत होते ना तुम्हाला इथं स्पॉट, म्हणजे ते इनहॅन्स केलेले बघा ते रिमूव्ह झालेले आहेत. त्यानंतर शार्पनेस वाढवून घ्यायचे. आता एवढं झालं. त्यानंतर बेसिकमध्ये आले ना, तर बघायचं तुमच्या फोटोमध्ये इथं हायलाईट वगैरे आलेले. तर हायलाईट तुम्ही थोडी वाढवली ना, तर तुमचा फोटो असा पूर्ण हायलाईट होईल. त्यात शॅडो तुम्हाला थोडी वाढवून घ्यायची. शॅडो बघा ह्या साईडला जो डार्क पार्ट आहे ना, तो थोडासा हे होतो. त्यानंतर व्हाईट वाढून खाली टेक्स्चर आहे, टेक्स्चर वाढून घ्यायचं आहे. थोडं कॉन्ट्रास्ट पण ॲड करतो आहे मी तर. आता फोटो बघा आपला कसं झालेलं आहे, तेवढं झालेलं आहे. थोडं ब्लॅक वाढून क्लॅरिटी पण थोडी नॉर्मल वाढवते. कॉन्ट्रास्ट थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं. कॉन्ट्रास्ट कमी असतं ना तुमचा पूर्ण फोटो फिक्कट दिसतो. तर एवढं असं काय केलेलं आहे मी.
हे बघा, आता बॅकग्राऊंड सोबत फोटोला मॅच करायचं आहे आपल्याला, ते पण आपण आत्ताच सांगतो मी तुम्हाला कसं करायचं आहे. कंट्रोल बी करून कलर बॅलन्समध्ये जायचं आहे. आता बॅकग्राऊंडला जो कलर आहे ना तोच कलर तुम्हाला हे करायचा आहे. रेड असता तर मी रेड केला असता, ऑरेंज असतं तर ऑरेंज केला असतं, म्हणजे नाही का. आता इथं बघू शकता तुम्ही, तर हा कलर मी इकडे घेऊन जातो थोडं पिंक साईडला. आता तुम्ही बघितलं असेल तुमचा फेसला कसा इफेक्ट पडतो बॅकग्राऊंडला जो येतो. त्यानंतर हायलाईटमधून पण थोडंसं हे करणार आहे मी इथं, शॅडोमध्ये पण थोडंसं नॉर्मल, आणि मिड टोनमध्ये आल्यानंतर ना का रेड पण थोडंसं असं वाढवणार आहे. आता तुम्ही फोटो बघा, पूर्ण असा बॅकग्राऊंडसोबत मॅच झाले. तुम्हाला जर वाटलं ना खूपच हे होते ओव्हर होते, तर तुम्हाला हायलाईट शॅडोची गरज नाही. आणि तिथं हायलाईट पण थोडी आपण वाढवली ना, तर ही पण इथून 0 करून घेते आणि इकडचं थोडंसं असं कमी करते. हे बघा एवढं. आता ह्याला खालनं इरेज करायचं आपल्याला, त्यासाठी मी इथं मास्किंग करतोय. इथून सॉफ्ट ब्रश घेऊन इरेज करणार आहे खालून. इथं ब्लॅक कलर घेतोय, ब्लॅकने इरेज होतं मास्क केलं आणि व्हाईटने परत येतं. आता इथं फ्लो थोडं वाढवणार आहे. तर असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, हे जे आहे ना टाईप केलेलं, हे सर्व लावून घ्यायचं. आता हे फॉन्ट बघा तुम्ही, अनेक देवनागरी आहे, हा पॉपिन्स आहे, हा पण पॉपिन्स आहे, आणि बाकी अनेक देवनागरीचा फॉन्ट आहे, बोल्ड आहे. थोडं अलाइन करून घेतलेलं आहे. ह्याला बी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू, कारण आपल्याला त्याला इफेक्ट द्यायचा. आता तर इकडं उचलून घेऊन येतो असं. त्याला काय करायचं आहे, ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन ना स्ट्रोक इफेक्ट द्यायचा आहे. तर स्ट्रोकमध्ये आल्यानंतर नाही पोझिशन बघायची जी कुठली, आउटसाईड, इनसाईड, सेंटर. सेंटरमध्ये काय होणार आहे, बाहेर थोडं आतलं बरोबर सेंटरने होणार आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, अजून झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. अर्धा बाहेर अर्धा आत, बरोबर सेंटरमधून घेतो तो असं. तर आपल्याला काय करायचं आहे, आउटसाईड करून घ्यायचं आहे आणि वाढून घ्यायचं आहे. आता हे किती वाढवायचे ते तुमच्याने वाढून घ्या थोडंफार, एवढं असं. आणि बॅकग्राऊंडमधलाच कलर घेतो असा, थोडंफार ॲडजस्ट करायचं, जास्त बी नाही पाहिजे आपल्याला, एवढं असं. ओके करतोय. आता स्ट्रोकवर नाही का, स्ट्रोकवर जाणार आहे मी. स्ट्रोकवर जाऊन राईट क्लिक करून ना क्रिएट लेअर करणार आहे. आता फॉन्टला मी हाईड करतोय आणि इथून एक ब्रश घेणार आहे. आता मी कलर ड्रॉप करतोय आय ड्रॉपर टूल्सने, हार्डनेस वाढून इथून पेंट करायचे. त्यासाठी फ्लो पूर्ण वाढून घ्यायचा. तर कंट्रोल दाबल्यानंतर तुम्हाला समजतं ना का कुठं राहिले का असं तसं. तर ते करून झाले. कंट्रोल डीने डिसिलेक्ट. आता हा फॉन्ट आहे आपला, आपण ॲड केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फायनल टेक्स्टला ना का ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन ना शॅडो द्यायचं. इथं शॅडो ॲड केलेलं आहे. तर एवढं झालेलं आहे आपलं. आता आपण काय करूया, हे जे बॅकग्राऊंड आहे ना आपलं मेन, त्याच्यावर एक न्यू लेअर घेऊया. इथून सॉफ्ट ब्रश घेऊ, किंवा आपण इथून जो आपण आधी मारलेला तो ब्रश घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला नाही का ओव्हरले इफेक्ट द्यायचा असा, असा वाला. आणि ह्याच्यामध्ये आपण नाही का हे पण ॲड करून बघू. खालचं आपण जे ॲड केले ना, हे कट केलं होतं मी पिंटरेस्टवरचंच आहे, त्याला थोडं इनहॅन्स करून कट करून घेतलं होतं. तर ह्याला पण मी कॉपी करून इकडं घेऊन येणार आहे. फोटोच्या वर ठेवणार असं. आता हे घेऊन आलो आहे, पण ह्याला आपल्याला बॅकग्राऊंडसोबत मॅच करायचं आहे. त्यासाठी मी कंट्रोल बी करून परत ह्याचं हे करून घेणार असं. त्याच्यानंतर आपल्याला ह्यू सॅच्युरेशनमध्ये जाऊन नाही लाईटिंग कमी करायची, मास्किंग करायचे, फक्त खालच्याच फोटोला पाहिजे. आता इथं व्हाईट कलर आहे, इथं ब्लॅक कलर घेऊन नका आपल्याला घेऊन यायचे, जेवढी लाईट पाहिजे तेवढं. फोटोवर आणून बघू कसं दिसतंय, किंवा फोटोच्या खालीच घेऊन जाऊ हे दोघांना आपण. हे बघा असं.
थोडे ॲडजस्ट करूया खाली. या दोघांना पिन मारून घेतोय, ते पण थोडं खाली घेऊन जातं असं. आता इथं आपण नाही का नाव वगैरे टाकू शकतो, पण अजून आपलं डिझाईन झालेले नाही. आपण एक न्यू लेअर घेऊन इथला एक कलर घेऊन नाही का स्क्रीनमधून एक इथं इफेक्ट देणार असा. इथून आपल्याला फ्लो कमी करावं लागेल. हे बघा फायनल इफेक्ट दिलेलं आहे. आता हे टेक्स्ट जे आपण टाकलं नाही इथं हे वालं, त्याला पूर्ण मी कंट्रोल एल करून नाही का व्हाईट करून घेतो असं, आणि इकडून ह्याच्या फोटोच्या मागं टाकायचं आपल्याला. फोटोच्या मागं टाकलेलं आहे. हे जे तुम्ही ऑपेसिटी कमी करू शकता. जर तुम्हाला अजून हे डार्क पाहिजे ना, कंट्रोल जे करून डुप्लिकेट घ्या, तर पूर्ण तुम्हाला असं नॉर्मल व्हाईट वाटन, पण काय विषय नाही, थोडी ऑपेसिटी कमी करून टाकायची. आणि तसं नाही वाटलं तर जे आपण लेवल केलं ना कंट्रोल एलने, ते पूर्ण ब्लॅक करून घ्या इकडं असं, तरी तुमचं ते डार्क दिसेल. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, त्याची ऑपेसिटी कमी करावं लागेल इथून. आता हे एवढंच सांगितलं. आता तुम्हाला मी सांगतो, आता ह्याच्यामध्ये आपण जे बॅकग्राऊंड ॲड केलं होतं ना इकडं, हे वालं बॅकग्राऊंड, आता हे बॅकग्राऊंड तुम्हाला ॲड करून त्यातच दाखवतोय. आता हे बॅकग्राऊंड हाईड केलं. आता ह्या बॅकग्राऊंडच्या मागं आपण नाही का अजून आपण एक जेमिनीवरनं हे करून घेतले, ते टाकून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, आता जेमिनीकडून आपण जे घेतले ते आपण इथं टाकलेलं आहे. फक्त तुम्हाला थोडं ॲडजस्ट करावं लागेल. आपण जे काही इथं टाकलं आहे टेक्स्ट बॅक साईडला, हे आलं, याची साईज थोडी कमी करून ह्याला परत व्हाईट करून घेतोय मी इकडं असं. हे बघा असं व्हाईट करून घेतलेलं आहे. ह्याचा ब्लेंड चेंज करून बघू. सॉफ्ट लाईट पण ओके वाटते. आणि जास्त तुम्हाला वाटत असेल तर त्याला कलर लोक ॲड करून टाका, मास्किंग करून. हे असं. आणि आपण जर पुढं कलर दिला होता ना सॉफ्ट, तिथं बी एक न्यू लेअर घेऊन थोडा हा कलर देतोय ट्री मधला घेऊन. फ्लो कमी केलेलाच आपण आधीच. ग्रेडेड देऊन बघू आपण जो स्ट्रोक ॲड केला आहे ना त्याच्यामध्ये. टेक्स्टला आपण फक्त ड्रॉप शॅडो दिलेला आहे. इथं इनर शॅडोमध्ये लाईनर डॉज देऊन बघू. तर ओके झालेले सर्व तुमच्या समोर केलेलं आहे. आणि मी तुम्हाला हे टाकून दाखवलं आहे. आणि आता तुम्हाला हे पण टाकून दाखवतो मी कॉपी करून. हे टाकून दाखवलं, हे टाकून दाखवलं. आता ते रेडवालं बी टाकून दाखवतो, बॅकग्राऊंड स्कायवालं. हे बघा स्कायवालं बॅकग्राऊंड बी टाकलेलं आहे. आणि मी माझ्याने केले असं डिझाईन केली होती इकडची पण ही वाली, फक्त त्याच्या मागे एक सर्कल हे केलेलं आहे. बाकी हे बघा इथं जे आपण खाली मारलं होतं ना ब्रश, तो पण तसंच मारलेला आहे. फक्त याला थोडं आपण असं हे केलं होतं. बाकी तुमच्या समोर इथं मी तुम्हाला बॅकग्राऊंड चेंज करून बी दाखवले. तुम्हाला खूपच हे होत असेल ना तर आधी सर्व अलाइनमेंट करून घ्या
आणि ही डिझाईन काय आपण त्यांच्या ह्याच्यासाठी बनवली नव्हती, ही अशीच मी व्हिडिओ पाठवत होता एकाला, त्यासाठी बनवली होती ही वाली आपण जी रील टाकली ती, म्हणून त्यामुळे मी नाव बी नाही टाकले, ते नाव वगैरे टाका. बाकी याची PhD पाहिजे असेल ते देऊन टाकतो खाली. बाकी ते 3 बॅकग्राऊंड आहेत तुमचे नाही करा, बाकी होऊन जाईन सगळं. तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, आता जसा वेळ भेटेल तशी व्हिडिओ टाकू आपण.